विराज पडवळ काय प्रॉब्लेम आहे? राहुल सकपाळ त्यांचा सामना खूप लवकर संपला आहे. सामन्याला सुरुवात करा. अरे मॅच चालू करा. असू दे, मॅच चालू करा. सूरज आहे आणि स्ट्राईक वरती तो मंदार आहे ना. मंदार आहे स्ट्राईक वर, नॉन स्ट्राईकला सूरज आहे. हा चल, बॉलर बॉलर विराज पडवळ आहे. मॅच चालू कर. चला सर, सर मॅचला सुरुवात करा. 14 मॅच खेळायच्या आहेत दिवसभर. किती वाजले? चार धावा. पहिला चेंडू विराज पडवळ. या ठिकाणी सुपर 8 मध्ये 8 संघ क्वालिफाय झाले, परंतु ते पण लीग पद्धतीने ते देखील सामने या ठिकाणी खेळवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो या ठिकाणी पहिला चेंडू, पहिला चौकार. सुपर 8च्या सामन्यांना सुरुवात. सुशांत 11 विरुद्ध पुनीत 11. पुन्हा एकदा निर्धाव. चांगला चेंडू, चांगला कमबॅक विराज पडवळ यांचं. 9 वाजेपर्यंत इनिंग संपली पाहिजे, 4 ओव्हर टाकून. 9:05 पर्यंत, माफ करा, 9:05 पुन्हा एकदा चांगला चेंडू. 3 चेंडू 4 धावा. काहीसे स्थिर. यानंतर होणारा सामना नुक्कड बी, आपला नुक्कड विरुद्ध नॅशनल बी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना नुक्कड विरुद्ध पुरंदरे बी. अरे ते लक्षात येत नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण समालोचन कक्षाजवळ यायचंय, नाणेफेकीसाठी यायचंय. सॉरी सॉरी, पुरंदरे बी आणि नुक्कड. डॉट डाला वापस. 4 चेंडू 4 धावा. लेगच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया त्यावरती काय होतंय. सचिन पगारे कॅच खाली आणि हा गडी बाद. पहिल्या चेंडूवर चौकार लावल्यानंतर सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेत विराज पडवळ यांनी. पुढील फलंदाज सोनूबाई. जरा तयार राहायचंय आपण. आपलं जे काय बॅटिंग ऑर्डर आहे त्यानुसार पुढचे 2 प्लेयर आपण तयार ठेवायचे आहेत. फलंदाज बाद झाल्यावरती त्वरित पुढचा फलंदाज हा फलंदाजीसाठी गेला पाहिजे. बॅट्समनने पण लक्षात ठेवायचं आहे, दोन्ही टीमने आपण उशीर नाही करायचंय. आपल्याला 14 सामने खेळायचे आहेत आणि सर्व सामने आपल्याला 4 षटकांचे खेळायचे आहेत. सोनूबाई स्ट्राईकवर. पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू विराज पडवळ यांचा. राजेश दादा जरा पेन आणि हे पेपर घेऊन इकडे ना. आणि या ठिकाणी राहुल सिंग या ठिकाणी घाटकोपरवरून सकाळी लवकर आलेले आहेत नॅशनल बी त्यांच्या संघाला चेअरअप करण्यासाठी. निर्धाव चेंडू बघा, पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर चौकार लागल्यानंतर 5 चेंडू निर्धाव, त्यामध्ये 1 विकेट गारद केलाय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/4 पुनीत 11 या संघाची. नामदेव शिंदे या ठिकाणी आमच्या कॅमेऱ्यासमोर. दादा जरा या ना इकडे. हो, प्रसाद लाड. राहुल सिंग. राहुल सिंग
राहुल सिंग आपले मित्र प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित झालेत. नाहीये नाहीये आजारी पडलाय. आता सकाळी सांगितलं. बॉलर प्रथमेश सावंत. हा लेगच्या दिशेने मारलेला चेंडू, त्यावरती भाव्या किती धावत आहेत तर धावा येणार आहेत त्या पूर्ण 6. प्रथमेश सावंत यांचा समाचार घेतलाय सोनू बैद यांनी. भीम भीम स्टेज जवळ यायचंय. भीम त्याच्यामध्ये जुना बॉल आहे बघ एका बॉक्स मध्ये कोणता तरी तो दे. स्कोर 11. पुन्हा एकदा पुन्हा 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 एकदा मारलाय प्रथमेश सावंत यांना हा षटकार. स्लॉट मध्ये टाकलेला चेंडू. धावसंख्या झाली ती 17. बघा पहिलं षटक हे पॉवर प्लेचं अतिशय चांगलं हाताळलं होतं विराज पडवळ यांनी, परंतु दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार लगातार लगावलेत ते सोनू बैद यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं थ्रो, चांगली फेकी या ठिकाणी पाहायला मिळते ती विराज पडवळ यांच्या माध्यमातून. अं, धावसंख्या 21. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. एक गडी बाद. चला घाई करा, टीम मिटिंग करू नका.
आपल्या सर्व गोष्टी ह्या तुमच्या ठरलेल्या पाहिजेत. आपल्याला 14 सामने खेळवायचे आहेत. मी तुम्हाला परत सांगतोय, आपल्याला कोणताही सामना हा कमी षटकांचा खेळवायचा नाही आहे. ही आमची इच्छा पण नाही आहे. त्याच्यामुळे आपण जरा घाई करा, सहकार्य करा. विराज पडवळ, आपण घाई करा जरा, विनंती आपल्याला. दिली ऑर्डर दिली. प्रसाद लाड, अजित मोहिते काहीतरी बोलतात. राहुल सकपाळ तिसरं षटक, संघाचा वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय राहुल सकपाळ. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पाहूया त्यावरती काय होतोय. तर झेलबाद. कल्प्या खुश ना, पण तू मॅन ऑफ द सिरीज. 6398 गाडी कोणाची असेल त्याने काढायची. 2791 झनी झंझने, विशाल झंझने. विराज पडवळ यांची गाडी इथे. स्टेजच्या बाजूला ज्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्या सर्वांनी काढायच्या आहेत. सचिन चव्हाण, आपली पण गाडी इथे आहे असं आम्हाला कळालंय. महेश कुडपे यांची गाडी आहे. चला नाणेफेकीसाठी यायचंय. नुक्कड आणि पुरंदरे बी. ते दादा नाव कोडू का? नुक्कड आणि पुरंदरे बी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. धाव संख्या कॅच अर्जुन पकडा तशा आहेत. आर्यन, ती कॅच कोणी पकडली मगाशी? आर्यन पवार. दोन चेंडू 21 धावा. सोनू बैत पुन्हा स्ट्राईकवर. 22 धावा, माफ करा. शॉट टाकलेला चेंडू, पाहूया त्यावरती झेलबाल होतोय का? नाही. आणि हा चेंडू चांगला बॅकअप सचिन पगार यांचं. दोन धावा काढलेल्या आहेत. धावसंख्या झाली 24. कोण जाईल बाहेर? कव्हरच्या दिशेने मारलेला चेंडू, पाहूया त्यावरती काय येत आहे. तर त्यावर येतोय 1 बाउन्स 4. अरे इथेच जायचं झालं. धाव संख्या झाली ती 26. 28. ओके, 28 धावा. चांगला चेंडू, चांगला चेंडू, परंतु प्रथमेश सावंत यांना देखील काहीसा न कळायला चेंडू. यष्टीरक्षक आहेत ते. धावसंख्या 29. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. रिव्हर्स अटेम्प्ट केलेला आहे, परंतु निर्धाव चेंडू. हॅलो,
विक्रम कांबळे. तिसरं षटक संपलेलं आहे आणि पाहूया चौथं षटक कोण घेऊन येत आहे. 3 षटकाखेरीज संघाची धावसंख्या झाली आहे ती 29 धावा. तर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येत आहे ते गोलंदाज दीपेश पाल उर्फ गोलू आणि त्यांचा सामना करतील ते पुणे 11 या संघाचे घणाघाती फलंदाज सोनू बैद. कालपासून पाहायला गेलं तर अतिशय सुंदर अशी फलंदाजी करताना पाहायला मिळतात आपल्याला सोनू बैद. आपल्या संघासाठी सोपं राहणार नाहीये गोलंदाज दीपेश यांच्यासाठी, कारण समोर तितकाच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. लांबच लांब षटकार मारण्याची क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. पुढील चेंडू पाहूया. लेग साईडच्या दिशेने चेंडू भिरकावलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. मी मगाशी सांगितलं चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे, चांगला फलंदाज आहे. पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे आणि जर पाहायला गेलं तर या एंडने षटकार हा थोडासा जवळ आहे. पुढील चेंडूवर कशा प्रकारे उत्तर देत आहेत सोनू बैद. सुंदर असा चेंडू पाहायला मिळाला. लोवर फुटबॉल पद्धतीचा चेंडू होता, ऑफसाईडच्या दिशेने टाकला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटवर काही चेंडू येत नाहीये. निर्धाव असा चेंडू पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक दीपेश पाल यांचं. फक्त 6 धावा दिलेल्या आहेत 2 चेंडूंमध्ये. पुढील चेंडूवर सोनू बैद तयार. पाहूया काय होतंय. सरसावले चेंडू हवेत गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येत आहे. झेल होईल का? आणि साजिद शेख यांनी झेल सोडलेली आहे. 1 धाव झाली आहे, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. आता तुम्हाला खूप महाग पडेल असं वाटतंय. आपल्या विभागातील एक नावाजलेले रील स्टार साजिद शेख यांनी झेल सोडली आहे आणि झेल सोडली आहे तर कोणाची? सोनू बैद या फलंदाजाची. साजिद सोकुल. आता तुमचे कर्णधार कूल राहणार नाहीत असं वाटतंय मला. पुढील चेंडू दीपेश यांचा. पाहूया काय होतंय. आणि चेंडू जखमेवर जसा मीठ मसाला चोळतात त्या पद्धतीचा हा फटका होता. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. चेंडू द्यायचा आहे. मी मगाशीच म्हटलं होतं तुम्ही झेल सोडली आहे असं वाटतंय. झेल नाही तर तब्बल 18 धावा सोडल्या तुम्ही, कारण तिसऱ्या चेंडूवर झेल उडली होती. तुम्ही जर झेल पकडली असती तर कमीत कमी 18 धावा थांबल्या असत्या. ती झेल नव्हती, ती 18 धावा होत्या असं मला वाटतंय. चेंडू गेला षटकारासाठी. या शेवटच्या षटकामधील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. सामना करतायत ते सोनू बैद. यापुढील होणाऱ्या सामन्याचे दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी रेडी राहायचंय. दीपेश यांचा पुढील चेंडू. सामना करतोय सोनू बैद. पुन्हा एकदा चेंडू बिरकावून लावलाय. चेंडू गेला सीमा रेषा पार. षटकार. षटकार आलाय पुन्हा एकदा सोनू बैद याच्या बॅट मधून. भीम. 3 बॉल गेलेत तिकडे. भीम पुढे जा. इकडे आल्यावर सांगतो लय. तर आपल्या स्पर्धेचा एक नियम आहे की कोणत्याही षटकामध्ये चेंडू जर मैदानाच्या बाहेर गेला तर जो अवेलेबल चेंडू असेल तो तुम्हाला घ्यावा लागेल. ते प्लास्टिक काढायचं आहे. धन्यवाद प्रथमेश.
षटकातील शेवटचा चेंडू. अरे सुंदरसा फटका, सुंदरसा माफ करा चेंडू होता. आणि फलंदाज बाद झालाय. विशाल पाटील. संघाची धावसंख्या झाली आहे ती 50 धावा आणि 51 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुशांत 11 या संघासमोर. मी मागाशीच सांगितलं होतं की सोनूबाई त्याची झेल सोडली. आणि पुनीत 11 या संघाचे घानाघाती फलंदाज सोनू बैद याने 14 चेंडूंमध्ये 42 धावांची खेळी केली आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सोनू बैद याच्यासाठी. चला पुनीत 11 त्यांना त्यांचे बाहेर याची वाट बघू नका, आतमध्ये जा. चला पुरंदरे संघ ब आणि नुक्कड ब संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीसाठी यायचंय. चला लवकर. नुक्कड 11 आणि पुरंदरे संघ ब. चला नाणेफेकीसाठी यायचंय. शेवटचा आणि अंतिम पुकार सुनील हळदणकर. नुक्कड 11. चला नाणेफेक करून घ्या. चला यापुढील सामन्याचं नाणेफेक अजित मोहित्याने विनंती होतं की नाणेफेक करून घ्यायची आहे. चला नुक्कड 11 कर्णधार पाठवा. शेवटचा आणि अंतिम पुकार. इतका वेळ लावू नका. सुशांत 11 लवकरात Point. लवकर करा. सुशांत 11 कॉइन दे. ए चला बॅट्समन पाठवा ना तुमचे. हे किती करायचं आहे? 51. एक कॉइन द्या ना कॉइन. सलामीची जोडी सचिन आणि राहुल सकपाळ. सर लवकरात लवकर करा सर. या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला जातोय नुक्कड आणि पुरंदरे. सचिन पगारे राहुल सकपाळ. हे सचिन जागे. सचिन हॅलो. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेक केली जाते ती नुक्कड आणि पुरंदरे बी. राजेश काळे आणि आर्यन संसारे. हेड्स इज अ कॉल. टेल. पुरंदरे बी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि आपला निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आम्ही त्यांना कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत, गोलंदाज सुद्धा चांगले आहे, पण हा आम्हाला कसाही करून हा सामना जिंकायचा आणि पुढे जायचं आहे. नक्कीच. परंतु आपण सुपर 8 आपण याच्या आधी आपण नॉकआउट पद्धतीमध्ये करणार होतो, परंतु आता आपण पुन्हा लीग फॉर्मॅटमध्ये आलोय सुपर 8च्या. काय मत आहे आपल्याबद्दल? चांगली संधी मिळाली आहे. समजा एखादा सामना पहिला सामना जर हारला तरी आपल्याला दुसरा एक संधी मिळेल आणि त्या संधीचा सगळ्यांनीच फायदा घ्यावा असं मला वाटतं. नक्कीच. हे होते राजेश काळे. आता आर्यन संसारे. तुम्ही या ठिकाणी खेळताय तर तुम्हाला काय वाटतं या विकेटवर खेळताना आणि टुर्नामेंट बद्दल? आम्हाला पहिली बॅटिंग आहे. आम्हाला जास्तीत जास्त रन करायचे आम्ही प्रयत्न करू. किती धावा करण्याचा 50च्या वर. आणि आपण आता लीग मधून, तुम्हालाही तोच प्रश्न आहे, लीग मधून आपण सुरू करणार होतो.
आणि आता परत आपण लीगवरती आलो सामने. आम्ही जिंकायचा प्रयत्न करू आणि आम्ही जिंकणार. धन्यवाद. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. शेखर मेदार कुठे? शेखर मेदार. पुढील होणारा सामना नुक्कड विरुद्ध पुरंदर संघ बी. हॅलो. पुरंदर बी या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. धावसंख्या 4. पहिलं षटक मार्गस्थ. 4 चेंडू 4 धावा. उठ ना, पिकनिकला आलाय का? हे टाक रे तिकडे पापलेट. चांगलं क्षेत्ररक्षण, निर्धाव चेंडू, तुषार पोद्दार यांचं चांगलं क्षेत्ररक्षण या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. पुरंदर प्रीमियर लीग प्रत्येक संघ या मैदानामध्ये जो प्रॅक्टिस करतो त्यांच्यासाठी एक मानाची स्पर्धा असते. सर्व खेळाडू एकीने एकोप्याने या ठिकाणी खेळतात. ठीक आहे, जा. तेरा नंबर दे के रख. किसको दिया? इधर दे. बोल. यानंतर होणारा सामना आहे नुक्कड विरुद्ध पुरंदरे बी. त्यानंतर पुरंदरे ए विरुद्ध नॅशनल ए. त्यानंतर सतीश धुळे 11 नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. हे पुढचे सामने जे आहेत ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे. यानंतर होणारा सामना आहे नुक्कड 11 विरुद्ध पुरंदर बी. त्यानंतर पुरंदरे ए विरुद्ध नॅशनल ए आणि त्यानंतर सतीश धुळे नायगाव विरुद्ध अजिंक्य 11. सूरज शिंदे वैयक्तिक पहिलं, संघाचं दुसरं. हां, बॉक्स मध्ये ठेव. हे बॉल टाकलाय ने. स्कोर 5. धावसंख्या झाली ती 5. पंचांनी व्हाईटचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे. धावसंख्या 6. किती करता? 51 धावांचा पाठलाग करताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 6. आणि हा मोठा मासा गळाला लागतोय का? तर हो. राहुल सकपाळ याची खेळी संपुष्टात. सूरज शिंदे चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. विराज पडवळ पुढील फलंदाज. चला, टीम मीटिंग वगैरे नका करू. सर्वांना विनंती आहे, फटाफट खेळा. चांगली टुर्नामेंट आपल्याला करायची आहे. विराज पडवळ पुढील फलंदाज. फुल टॉस आणि फुल टॉस वरती पॅडीने लगावला हा षटकार. बॉल द्या. बॉल आहे का तिकडे? पंच आहे. ओके, आहे आहे आहे. भीम
भीम तू खेळतोय, मॅच खेळतोय, ठीक आहे. सिंगल, एक धावेने धावसंख्या पुढे. धावसंख्या झाली ती 13. तेरा धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना सचिन पगारे पंचांनी निर्णय दिला, व्हाईट चेंडू. बैठक मारण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. त्यावरती फक्त एक धाव. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15. 12 चेंडू 36 धावांची गरज. 12-36. प्रथमेश सावंत काहीतरी सांगतात आपल्या खेळाडूंना. पुरंदरे बी, आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचा. चला घाई करा, घाई करा. पुन्हा वारंवार विनंती आपल्याला. सचिन पगारे. धन्यवाद. शुभ्र दत्ता. सचिन चव्हाण या ठिकाणी आमच्या कॅमेरामध्ये बघा. त्याच खेळाची आवड म्हणून मी कालपासून सांगतोय, अतिशय गुणवान खेळाडू आहे, गुणी आहे तो खेळाडू. तो आज मैदानात आमच्या. चला ना लवकर करा यार, पंच दंडित करा नाहीतर. या ठिकाणी एक चावी मिळाली आहे. जर कोणाची असेल तर त्याने ती चावी घेऊन जायची आहे. त्यासोबत घराच्या 2 चाव्या पण आहेत. शाईनची गाडीची चावी आहे. मोजेश काळे यांच्याशी संपर्क साधा जर कोणाची चावी असेल तर. किती वेळ झाला त्यांच्या मॅचला? सर वेळ झाला ऑलरेडी, 9:24 झाल्या. त्या एवढ्या वेळात ती मॅच संपायला हवी होती. पस्तीस मिनिटाच्या वर हा सामना चाललाय. आता सर्वांना सांगतोय सर, सरळ पेनल्टी द्यायची.
वाईट बॉल, पंचांनी वाईट चेंडू या ठिकाणी घोषित केलेला आहे. 18 धावा धाव फलकावर. काहीसा सामना पुनीतच्या बाजूने या ठिकाणी जाताना पाहायला मिळतोय. सचिन पगारे यांनी मारलेला चेंडू, परंतु ते झाले त्याच्यावरती झेलबाद. नवीन बॅट्समन लगेच पाठवायचं आहे. सर विनंती आपल्याला 30 मिनिटात सामना संपलाच पाहिजे, संपूर्ण सामना. जर नाही संपला तर चालू सामन्यातील क्षेत्ररक्षकांचा आपल्याला एक फिल्डर आतमध्ये घ्यावा लागेल सर्कलमध्ये. चला लवकर चला मैदानात. तुम्ही जो कोणी तुमचा पुढचा फलंदाज असेल, गोलंदाज असेल, त्यांनी तयार राहा. सुशांत 11 आणि पुनीत 11, तुमचा पुनीतचा जो कोणी गोलंदाज पुढचा असेल तर त्यांनी तयार राहायचं आहे. सुशांत पुढचा फलंदाज तयार ठेवायचा आहे. धावसंख्या 18 झालाय. वाईड बॉल. विराज पडवळ. नॉन स्ट्राईकला आर्यन. विराज पडवळांनी मारलेला चेंडू पाहूया त्यावरती काय होतंय. त्यावरती एक धाव. नाही तोच आहे, तो काल खेळला ना, मंदार आहे. बॉलर कोण आहे? गंध आहे ना, गंधय भोगले. चला आउट दिलाय पंचांनी. चला पुढील फलंदाज लगेच जायचंय. तुम्ही 1 तास घेतला या मॅच साठी पूर्ण. सर्व टीमला विनंती आहे की सहकार्य करा. सर सरळ 30 मिनिटं सरळ लावायची, 15 मिनिटं नाही झालं सरळ प्लेअर आतमध्ये घ्यायचं. सरळ सगळे घेतले चालतील, काय फरक नाही पडत. झालं तयार. नुक्कड आणि पुरंदरे बी तयार राहायचा लगेच. समोरच्या दिशेने मारलेला चेंडू पाहूया त्यावरती काय होतंय. तर राहुलला वाटतं अजून रन रेटच आहे. राहुलला वाटतं अजून रन रेटच आहे. सुपर हिट चालू आहे, त्याला लक्षात नाही. षटकार लगावलाय प्रथमेश सावंत यांनी. राहुल अरे लीग नाही आहे रे, आपलं रन रेटवर काय नाही. धन्य आहेस तू, धन्य आहेस. किती बॉल झाले सर? ओव्हर झाली. चला चला पुरंदरे बी मैदानाचा ताबा घ्या. ते बॉल आणा इथे. पंच बॉल घ्या तुमच्या ताब्यात. तो नवीन बॉल देईल ना, नवीन बॉल दिला. हा पण देऊन ठेव सर. पहिल्या ओव्हरला हा घ्या. पहिल्या ओव्हर एकच द्या. पहिल्या ओव्हरला जर गेला तर हा द्या. चला ग्राउंडच्या बाहेर या. पुरी दिलं मीटिंग बाहेर करून. चला दादा लगेच फिल्डिंग लावा. मी टायमिंग लावला या ठिकाणी. 9 वाजून 30 मिनिटं झालेली आहेत.